जय शिवराय. आज 20 डिसेंबर 2024 आणि आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा विषय महाराष्ट्रातील संपूर्ण लीजधारकांसाठी. लीजधारक अशी व्यक्ती की एखाद्याचा प्लॉट असो किंवा एखाद्याचं दुकान असो, शेटर असो किंवा एखाद्याचा गाळा असो, त्याचा मालक हा नगर परिषद. आणि सेम प्रॉपर्टी जर एखादा व्यक्ती वापरत असेल, ठीक आहे, म्हणजे शब्द घ्या मित्रांनो, जर वापरत असेल तो त्या प्रॉपर्टीचा फक्त भोगवतदार, मालक मात्र नगर परिषद. ठीक आहे. आणि तीच प्रॉपर्टी जो वापरत आहे म्हणजे भोगवतदार, याला हर 30 वर्षाने रिन्युअल करून घेणे हे नगर परिषद पासून. ठीक आहे. आणि ह्या प्रॉपर्टीचा संपूर्ण टॅक्स तो भोगवतदारच भरेल. ठीक आहे. टॅक्स पण तोच भरेल आणि 30 वर्षांनी, प्रत्येक 30 वर्षांनी रिन्युअल पण तोच करून घेईल. हा भोगवतदार. ठीक आहे, म्हणजे लीजधारक. आणि याच लीजधारकांचे काही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे अडकले आहे मागील 5-7 वर्षापासून. यावर कोणी चर्चा करत नाही आणि हे खूप गंभीर विषय आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आमचे स्थानिक काटोल आणि नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर यांना नम्र विनंती करतो की हे जे काही लीजधारकांचे प्रश्न आहेत, आज हल्ली नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हे विषय मांडावेत. दिवस कमी उरल्यात, पण तरी प्लीज वेळात वेळ काढून हे विषय मांडावेत. फक्त 2 विषय आहेत. 2. पहिला विषय की लीजधारकांची प्रॉपर्टी ही बँकेला गहाण करता येत नाही. आणि दुसरा विषय, जर लीजधारकांच्या घरी ज्याच्या नावावर लीज आहे, ज्याचा मृत्यू झाला असेल, समोर त्याचे वारसान हक्क हे चढत नाही आहेत. हे त्यांच्या घरच्यांचे, समजा एखाद्याचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या नंतरचे जे काही पिढी असेल, मुलगा असो मुलगी असो, त्यांचे नावं वारसान म्हणून चढवता येत नाही. यासाठी एकही नियम नाही. फक्त हे 2 विषय तुम्ही आवर्जून त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडावेत, हीच नम्र विनंती. बघा, जर आज कंडिशन इतकी वाईट आहे की पैशाचं काम हा पैसाच करेल, है ना. बघा, एक उदाहरण देतो. जर एखाद्याच्या घरी शिक्षणासाठी खूप मोठी रक्कम लागत असेल, आणि हेच नाही, जर एखाद्या घरी काही इमर्जन्सी झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करायचं असेल, है ना, तिथेही आज मोठी रक्कम लागते, पैसा लागतो. प्लस जर असंच काही घटना एखाद्याला लागत असेल की एखाद्याची नोकरीसाठी, बाहेरगावी नोकरीसाठी खूप मोठी रक्कम भरायची असेल, तर त्याला जर फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर, किंवा धंदा करायचा असेल, है ना, या 4ही वस्तूसाठी आज फक्त पैसा लागतो. विदाउट पैशाने घडणार नाही ह्या 4ही वस्तू. आणि पैसा कुठून येईल जर घरी पैसा नसेल तर, आणि ह्या 4ही गोष्टी करायच्या असेल तर? अल्टिमेटली त्या माणसाला आपली प्रॉपर्टी ही बँकेलाच गहाण करावं लागेल, बरोबर. आणि जर ती प्रॉपर्टी जर लीजवर असेल, त्या माणसानं जायचं कुठे, है ना, त्या माणसानं जायचं कुठे? बघा, 2019चं हे पत्र आहे, 20 सप्टेंबर 2019. या पत्राच्या द्वारे हे बंधनकारक झालं आहे की लीजच्या प्रॉपर्टी ह्या गहाण होणार नाही, तारण होणार नाहीत. म्हणून याच्या जे काही अटी शर्ती आज सरकारने लीजधारकांवर मांडल्या आहेत, त्या कुठेतरी शिथिल झाल्या पाहिजे, है ना. शिथिल नाही तर कमी रद्दच करून टाका, होत असेल तर. ठीक आहे. कारण लीजधारकांना ऑलरेडीच खूप खूप अटी शर्ती लादल्या आहेत ऑलरेडीच पहिलेच, त्या सांगत नाही आज. आणि दुसरा विषय की जर मृत्यू झाला, त्याचा वारसान हक्क चढत नाही. ज्याला वारसा हक्क चढवायचा आहे ना मित्रांनो, तो वारंवार त्या नगर परिषदेच्या चक्रा मारत आहे. त्याचा वाली नाही कोणी, त्याचं ऐकणारं कोणीच नाही. तरी विनंती करतो येथील आमदारांना की प्लीज हा विषय आवर्जून मांडावा. आणि हेच नाही मित्रांनो, मागील 2017 पासून मी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून असो
किंवा लेखी निवेदन देऊन या विषयानं वारंवार चर्चा केली आहे. आणि हेच नाही तर मी लीज खतम करून मालकी हक्क मागण्याचाच प्रयत्न केला आहे. ठीक आहे, मालकी हक्क, पण ते देण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून म्हणतो मी येथील प्रशासनाला किंवा सरकारला, येथील राजकारणी लोकांना एक नम्र विनंती करतो की या लीज धारकांवर जे काही आज अटी शर्ती आज तुम्ही लादल्या आहेत याला कुठेतरी शिथिल कराव्यात. ठीक आहे, मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून असो किंवा लेखी निवेदन देऊन सगळ्यांनाच निवेदनं दिल्यात मित्रांनो. गठ्ठा जमा झालाय. म्हणजे येथील शहरच्या अध्यक्षाला निवेदन दिले आहेत, CO सरांना निवेदन दिले आहेत, येथील आमदारांना निवेदन दिले आहेत, जेव्हा ते गृहमंत्री असताना तेव्हा पण दिले आहेत, येथील खासदाराला देखील निवेदन दिले आहेत लेखी. पण अजूनही याच्यावर प्रॉपर चर्चा झालेली नाही, रस्ता निघालेला नाही. म्हणून आज पुन्हा एकदा याच व्हिडिओच्या माध्यमातून येथील आमदारांना नम्र विनंती करतो की लीज धारकांसाठी काहीतरी एक रस्ता काढावा. ठीक आहे, CO सरांनी मागे आम्हाला सांगितलं होतं की बोरीकर जे आहेत येथील CO की 4 लोकांची सदस्यीय समिती बनलेली आहे या विषयावर तोडगा काढण्यासाठी, पण त्याच्यावरही अजूनही काही झालेलं दिसत नाहीये. तरी एक आखरी बोलतो, येथील आमदारांना पुन्हा एकदा विनंती करतो की हे विषय एक बँकेला गहाण आणि वारसान हक्क कसे चढवता येईल यासाठी लवकरात लवकर एक रस्ता काढावा आणि या अधिवेशनात हा विषय मांडावा, हिवाळी अधिवेशनात. बस एवढंच बोलतो. जय शिवराय.